पर्यटन स्थळ आहे, भरपूर पर्यटन स्थळ आहेत या ठिकाणी. जेव्हा 2-2.5 वर्षापूर्वी साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, ते दरेगाव आपण पाहू शकता. या ठिकाणी दरेगाव आहे. त्या दरेगावात साहेबांनी प्रत्येक प्रकारची शेती केली आहे, सफरचंद सहित. म्हणजे हळद असेल, आलं असेल, हळद असेल, सर्व प्रकारची, म्हणजे कुठलाही असा एक प्रकार नसेल. स्ट्रॉबेरी आहे, चिकू आहे, सर्व प्रकारची शेती केली आहे. म्हणजे कोणत्या प्रकारची शेती नाही असं म्हणू शकत. आता भरपूर बोलण्यासारखं आहे. तर प्रचंड अशी जवळजवळ 10 ते 12 एकर मध्ये शेती केलेली आहे. या ठिकाणी आम्ही पत्रकार बांधतो, त्यांच्यावर 2-2.5 तास एकदम साहेबांवर शेतीमध्ये फिरत असतो. आणि अशी शेती आहे तर बघण्यासारखी शेती आहे. आणि साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा साहेबांनी हे जे काही स्वप्न होती, जे कोकणाला मार्ग रोड म्हणजे लवकर जाता आलं पाहिजे, जे अंतर आहे जवळपास तुम्हाला कुठून खेडवरून जायला लागतं, ते अंतर फक्त 2 तासात तुम्ही डायरेक्ट कुठल्या घाटात जाणार खाली? रघुवीर घाटातून. रघुवीर घाटात पहिला घाट कुठला घ्या तुम्ही? नाही त्याच रोडने जातो. पण आता तुम्ही जाता ते खास चिपळूणचा रस्ता ना, चिपळूणचा घाट कुठला तो? परशुराम काहीतरी आहे त्याचं ना. ठीक आहे. पण आंबेनळी घाट आहे ना ऐकला, महाबळेश्वर मधून आंबेनळी, पोलतपूरवरनं तुम्ही त्या साईडला डायरेक्ट रस्त्याने जाऊ शकता. तर साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं. ह्या पूर्ण दुर्गम आहे, दुर्गम. पण साहेब जसे मुख्यमंत्री आले तर आता इथे जवळपास नाही म्हणताना 100 हॉटेल्स, रिसॉर्ट, जे टेंट बोलतात त्या प्रकारचे भरपूर असे टेंट आहेत. आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सुविधा आहे. सर्व जे पर्यटक आहेत त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. तर जसं साहेब मुख्यमंत्री झालेत तसं हे सर्व जे दुर्गम शब्द आहेत, पहिला महाबळेश्वर, पहिला तिथून जायला आपल्याला 1.5 तास लागत, तपळा बाय महाबळेश्वर. आता आपण सहज अर्ध्या तासात सहज येऊ शकतो. हे फक्त केवळ एकनाथ शिंदेमुळं. तर आपलं बघा, घारपुरी आकाशी हिचं चित्त पिलापाशी. तसंच साहेबांचं लक्ष पूर्ण जसं महाराष्ट्रासोबत आहे तसं या भागात अतिशय पर्यटन वाढावं त्यांचं. आणि तुम्हाला सांगतो, देशातील मोठा जलपर्यटन या ठिकाणी 8 किलोमीटरवर मुनावळे पर्यटन जलकेंद्र हे उभारलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून. आज त्या ठिकाणी भरपूर असे कस्टमर येतात. तर त्या ठिकाणापासून वासोटा अर्धा तासाचं अंतर आहे मुनावळ्यापासून. हा, माहिती आहे मला. मुनावळ्यापासून